नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का सत्यार्थ न्यूज में। आइए देखते हैं अब तक की कुछ बड़ी खबरें। हाल ही में केंद्रीय चुनाव आयोग ने लोकसभा चुनाव का ऐलान किया। तब से पूरे देश भर में आचार संहिता शुरू हो गई है। जिले में भी आचार संहिता का पालन हर सरकारी दफ्तर से किया जा रहा है। आज राज्य उत्पाद शुल्क विभाग भी जिले में बाहर गांव से अवैध रूप से आने वाली गोवा मेड शराब पर नजर जमाए बैठे है और विभाग की ओर से नागरिक और विभिन्न आस्थापनाओं को आह्वान भी किया जा रहा है। आज राज्य उत्पाद शुल्क ओके मिरज निरीक्षक दीपक सुपेज ने सत्यार्थ न्यूज नेटवर्क से बात करते हुए कहा। नमस्कार, मी दीपक बाळकृष्ण सुपेज, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरज। केंद्रीय आयोगाने लोकसभा 2024 साठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। सांगली जिल्ह्यातही दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे। त्याप्रमाणे आदर्श आचारसंहिता राबवण्यात येत आहे। राज्य उत्पादन शुल्क सांगली जिल्ह्यातील अवैध गोवा मेड वाहतुकीवर आदरणीय सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक श्री पोटे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही लक्ष ठेवून आहोतच, परंतु नागरिकांना माझे असे नम्र आवाहन आहे की कृपया आपण ढाबे आणि हॉटेल्समध्ये जिथे बार नाही अशा ठिकाणी मद्यपानच बसू नये अथवा मद्याची वाहतूक पण करू नये। तसे आढळून आल्यास या विभागामार्फत आपणावर कडक कारवाई करण्यात येईल। आदर्श आचारसंहिता राबवताना आपले सहकार्य असणे आवश्यक आहे, ही नम्र विनंती। तसेच सरकार मान्य देशी दारू दुकाने, परमिट रूम, बिअर शॉप, वाईन शॉप आणि ताडी विक्री केंद्रे यांना आचारसंहितेचे पालन करण्याबाबत या विभागामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या चालू करण्याच्या वेळा, बंद करण्याच्या वेळा ह्या ठरवून दिलेल्या वेळेतच त्यांनी तो व्यवसाय करायचा आहे। तसा फलक त्यांनी आपल्या आस्थापनाच्या बाहेर लावण्यास त्यांना बंधनकारक आहे। या सर्व सूचना आम्ही त्या अनुमतीधारकांना दिलेल्या आहेत आणि तेही याचे काटेकोरपणे पालन करतील याबाबत त्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल। ऐसी अन्य खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सत्यार्थ न्यूज के साथ।